समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये सोलापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ दीप्ती गोखले या स्वामीभक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहार आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा, जेव्हा जेव्हा मनापासून आपण स्वामींची भक्ती करतो तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती आपल्या पाठीशी कशी उभी राहते हे दाखवून देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा आपल्या आयुष्यात अत्यंत वाईट वेळ येते किंवा एखादे मोठे संकट येते, तेव्हाच श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपल्या आयुष्यात आलेली ही संकटे कशी पळवून लावतात हे प्रत्येकाला आज या दीप्तीताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी सौ दीप्ती गोखले. खरं तर माझ्या स्वप्नातही नव्हतं, माझ्या नशिबातही नव्हतं, ते प्रत्येक सुख मला स्वामी कृपेने मिळालं. लहानपणापासूनच माझं संपूर्ण आयुष्य अत्यंत गरिबी आणि दारिद्र्यात गेलं. मात्र माझी खूप इच्छा, आपल्या आयुष्यात असलेलं हे दारिद्र्य आपण दूर करायचं. कितीही संकटे आली तरी आपण आयुष्यात काहीतरी होऊन दाखवायचं. मी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते, पण मला शिकवण्याची परिस्थिती माझ्या घरी नव्हती. माझे बाबा 24 तास दारू प्यायचे. माझी आई लोकांची धुणी भांडी करायची. माझ्या मोठ्या 2 बहिणी, त्यातली मोठी बहीणसुद्धा पळून गेली. त्यामुळे आता मी आणि माझी 2 नंबरची बहीण, 2 नंबरची बहीण जी आहे ती एका पायाने अपंग. त्यामुळे मग तिच्यासुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी आणि अडथळे. तिला एका डोळ्याने दिसतसुद्धा कमी होतं. त्यामुळे शक्यतो ती घरातच असायची. शिक्षणाचा गंध नाही. आम्ही तिघींमध्ये फक्त मी एकटीच हुशार. माझा पहिलीपासून 10वीपर्यंत 1 नंबर. माझे शिक्षक, माझ्या वर्गशिक्षिका नेहमी माझे कौतुक करायच्या. बऱ्याच वेळा माझी जी काही शाळेची फी आहे माझ्या वर्गशिक्षिकाच तिथे भरायच्या. पण 10वी झाली आणि आमच्या गावातल्याच एका चुलत काकांनी माझ्यासाठी स्थळ आणले. मुलगा चांगला आहे, घरचं चांगलं आहे, शेती जमीन आहे, हे सगळं बघून माझ्या घरच्यांनी खूप लहान वयात माझं लग्न लावून दिलं. लग्न लागल्यानंतर अवघे 2 वर्ष निघून गेले आणि मग कळालं खूप मोठी फसवणूक झाली आहे. कारण माझं लग्न ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी आमचं कोणतंही स्वतःचं घर नव्हतं. 2 वर्ष ज्या घरात राहिली ते घरसुद्धा आमच्या चुलत्यांचं होतं. जमीन जागा काहीच नाही. इतकंच नाही तर लग्न लागल्यानंतर आमच्या शेजारच्या लोकांकडून मला कळालं की माझ्या पतीचं आधीच एक लग्न झालं होतं आणि त्यांच्या पहिल्या पत्नीकडनं त्यांना 2 अपत्यसुद्धा आहेत. हे दुःख पचवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. या सगळ्यातून बाहेर कसं पडावं समजत नव्हतं. पण नशिबात आलंय तर भोगायचं असं मनाशी ठरवलं. माझे पती मनाने आणि स्वभावाने खूप चांगले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी माझ्यापासनं बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या, कारण त्यांची आई म्हणजे माझ्या सासूबाई अत्यंत कडक. त्यांची शिस्त घरामध्ये खूप भयंकर होती. त्यांच्या शब्दाबाहेर कुणी गेलं तर मग मात्र
त्या व्यक्तीला त्या खूप त्रास द्यायच्या. त्यामुळे माझे पती घाबरले होते. शिवाय मी सुद्धा त्यांना घाबरत होते. पण काही काळानंतर त्यांचं निधन झालं. आता घरामध्ये मी आणि माझे पती, माझी एक छोटी मुलगी, आम्ही तिघेच राहायचो. परिस्थिती अत्यंत बेताची होती. आम्ही दोघेही कुठे तरी काबाड कष्ट करून घरामध्ये जे काही पैसे आणायचो त्यातच आमचे जे काही घर आहे ते आम्ही चालवायचो. अशातच एके दिवशी माझ्या मुलीला पोटामध्ये खूप त्रास होऊ लागला. बरेच डॉक्टर केले, मात्र फरक काही येईना. तेव्हा मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो आणि तेव्हा कळालं की माझ्या मुलीला कॅन्सर झालेला आहे. कॅन्सरची ती पहिली स्टेज आहे. त्या दिवशी मी मनाने, माझ्या प्रत्येक गोष्टीने पूर्णपणे तुटले. कारण लहानपणापासून मी खूप सोसले, भोगले, तरीही हिंमत मात्र माझी जशीच्या तशी होती. पण आज आपल्या लेकीच्या बाबतीतसुद्धा अशीच वेळ आली. त्यामुळे माझं मन खूप रडत होतं. मला काहीच कळत नव्हतं. अशाच परिस्थितीमध्ये जवळपास 1.5 महिना आम्ही तिची ट्रीटमेंट घेत होतो. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेत होतो. पण त्याच दरम्यान तिच्यावरती केली जाणाऱ्या सगळ्याच सर्जरीज ज्या आहेत तर त्या फेल जात होत्या. ती कुठल्याही प्रकारच्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. जवळपास 2 महिने उलटून गेले. एके दिवशी मुंबईलाच निघाले असताना आम्ही एका सिग्नलजवळ थांबलो आणि त्या सिग्नलजवळ कधीकधी असतात ना लहान मुलं किंवा काही बायका ज्या देवदेवांच्या मूर्त्या घेऊन काही पैसे मागायला येतात, अगदी तसंच एक हिरव्या रंगाचं नऊवारी घातलेली, हातात टोपली असणारी, त्या टोपलीमध्ये कुलस्वामिनीचा फोटो असणारी एक बाई उभी होती. खरं तर तिच्या टोपलीमध्ये कुलदेवीचा म्हणजे तुळजाभवानीचा फोटो आणि एका बाजूला स्वामी समर्थांचा फोटो होता. खरं तर तिने तिचा उजवा हात माझ्या मुलीच्या डोक्यावर ठेवला आणि सांगितलं, तुमची मुलगी खूप मोठी होईल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, जगातलं प्रत्येक सुख तुम्हाला मिळेल, तुम्ही अक्कलकोटला जा. आणि त्यानंतर तिने आमच्याकडनं 1ही रुपया न घेता ती निघून गेली. तिथून माझ्या मनात होतं की त्या बाईने आपल्याला इतका चांगला आशीर्वाद दिला आहे तर आपण अक्कलकोटला जाऊयात. मग काही दिवसांमध्ये माझ्या पतीने आमच्याच भागातली एक गाडी बुक केली आणि आम्ही अक्कलकोटला गेलो. तेव्हा पहिल्यांदाच मी स्वामींना भेटले, पहिल्यांदाच अक्कलकोट पाहिले. तिथून येताना स्वामींचा एक फोटो घेऊन मी घरी आले. ताई म्हणतात तिथून माझी स्वामी सेवा सुरू झाली. फक्त एवढंच निमित्त होतं की त्या बाईने दिलेला तो आशीर्वाद. तिथून बऱ्याच वेळा स्वामी स्वप्नात येऊ लागले, बऱ्याच वेळा स्वामी दृष्टांत देऊ लागले. मग हळूहळू मी स्वामींच्या मठात जाऊ लागली. मग तिथून मला महाराजांनी सांगितले, तू घाबरू नको, काळजी करू नको, तुझ्या लेकीचा कॅन्सर नक्की बरा होईल, तिला तारक तीर्थ दे. ताई म्हणतात, मला तारक मंत्र, तारक तीर्थ काही माहिती नव्हतं. पण जसं सांगितलं तसं मी घरी येऊन केलं आणि माझ्या लेकीला मी तारक तीर्थ दिलं. जवळपास 2 महिने मी रोज तिला सकाळ दुपार संध्याकाळ तारक तीर्थ द्यायचे. आणि 2 महिन्यानंतर जेव्हा जेव्हा तिचे रिपोर्ट नवीन काढले गेले तेव्हा ते सगळे रिपोर्ट आधीच्या रिपोर्टपेक्षा चांगले होते. शेवटी जवळपास 1.5 वर्षांनी माझी मुलगी स्वामींच्या कृपेने कॅन्सरमधून मुक्त झाली. आमच्या आयुष्यात आम्हाला आलेली ती सर्वात मोठी प्रचिती होती. त्यानंतर स्वामींचे खूप अनुभव येत गेले. एके दिवशी न्यूजपेपरमध्येच एक जाहिरात बघितली आणि त्या जाहिरातीमध्ये दिलं होतं की तलाठी भरती सुरू आहे. खरं तर मी बाहेरून 15वीपर्यंतचं शिक्षण हे घेतलं होतं. मला तलाठी एक्झाम देण्याची खूप इच्छा होती आणि मग त्यावेळी माझ्या पतीने सुद्धा मला सपोर्ट केला. त्या दिवशी गुरुवारच होता. मी फॉर्म भरून आले, स्वामींना नमस्कार केला, स्वामींसमोर हट्ट धरला. स्वामींना सांगितलं, महाराज माझी एवढी इच्छा पूर्ण करा, आयुष्यात कधीच काही मागणार नाही, स्वतःच्या पायावर मला उभं करा. आणि मग तिथून अभ्यासाला सुरुवात केली. त्याच दरम्यान असं झालं की जशी एक्झाम जवळ आली तशी पुन्हा माझ्या मुलीची प्रकृती थोडीशी बिघडली. तिला मध्येच ताप येऊ लागला. त्यानंतर मग तिला पुन्हा थोडासा इन्फेक्शनचा एक प्रकार घडला. मग त्यामध्ये माझे 2 महिने निघून गेले. परीक्षेला अवघे 8 दिवस बाकी होते आणि एक दिवशी स्वप्नात स्वामींनी सांगितलं, तू गुरुवारचं व्रत कर. खरं तर स्वामींनी मला स्वप्नात सांगितले की तू गुरुवार कर.
मग कळालं की स्वामींना इच्छा असेल माझ्याकडनं ही सेवा घडून घ्यायची. मग मी 11 गुरुवार सुरू केले. पहिल्याच गुरुवारी मी स्वामींच्या समोर चाफ्याची फुलं ठेवली. स्वामींची छान विधियुक्त पूजा केली. संपूर्ण स्वामी सारामृत ग्रंथ मी वाचला आणि त्याच्यानंतर स्वामींच्या समोर मी खडीसाखरेची पुडी ठेवली. खरं तर 11 खडीसाखरेचे तुकडे होते. ते एका वाटीमध्ये घेऊन स्वामींच्या समोर एक छोटा कागद ठेवला. त्या कागदावर मी माझी इच्छा लिहिली. माझी ही परीक्षा पास व्हावी आणि माझी भरतीमध्ये चांगल्या मार्कांनी नोकरी लागावी असं मी त्या कागदावर लिहिलं. 11 खडीसाखरेचे तुकडे घेतले. त्यातला पहिला तुकडा उजव्या हातावर घेऊन मी एक वेळा स्वामींचं पुरुषसूक्त म्हणाले आणि एक वेळा मी तारक मंत्र म्हणाले. त्यानंतर हा खडीसाखरेचा खडा मी त्या कागदावर ठेवला. पुन्हा दुसरा खडीसाखरेचा खडा हातात घेऊन पुन्हा मी तेच केलं. असे 11च्या 11ही खडे अभिमंत्रित करून मी स्वामींच्या समोर ठेवले. आता हे खडे जेवढे स्वामींच्या समोर ठेवले त्याची पुडी केली आणि मी स्वामींच्या मठात गेले. मग त्यातलेच 2 खडे स्वामींच्या मठात ठेवले. बाजूला काही लोक जे भिक्षा मागण्यासाठी बसतात, मी 2 खडे त्यांच्या हातावर ठेवले. त्यातला एक खडा मी ग्रहण केला, एक माझ्या मुलीला दिला, पतीला दिला आणि शेवटचे राहिलेले जे काही खडे होते ते मी कागदाच्या पुडीत बांधून माझ्यासोबत ठेवले. त्यानंतर जेव्हा 8 दिवसांनी माझी एक्झाम आली, मी एक्झामसाठी जेव्हा केंद्रावरती गेली तेव्हा ती खडीसाखरेची पुडी मी माझ्या खिशात ठेवली. त्यातला एक खडीसाखरेचा खडा माझ्या तोंडात होता. अगदी तेच स्वामींचा आशीर्वाद समजून मी ग्रहण केलं आणि बाकी खडीसाखर सोबत ठेवून एक्झाम दिली. तुम्हाला सांगते, एक्झाम थोडीशी कठीण होती कारण मध्यंतरी माझा अभ्यास झालाच नव्हता. त्यामुळे सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. पण 1 महिन्यानंतर रिझल्ट लागला आणि रँकमध्ये मी 5वी आली. रिझल्टसुद्धा सोमवारच्या दिवशी लागणार होता, पण अचानक हा रिझल्ट गुरुवारीच लागला आणि तो माझ्या व्रतातील 4था गुरुवार होता. म्हणजे स्वामी कृपेने सगळं गुरुवारी घडत गेलं. गुरुवारीच फॉर्म भरला, गुरुवारीच एक्झाम आली आणि गुरुवारीच रिझल्ट लागला. इतकंच नाही तर जे जॉईनिंग लेटर मला मिळालं ते सुद्धा गुरुवारीच मिळालं. आज मी तलाठी आहे. आज एक चांगल्या पदावरती मी काम करत आहे. खरं तर हे सगळं शक्य झालं स्वामी कृपेने आणि माझ्या घरच्यांच्या, माझ्या पतीच्या सपोर्टने. जिथे सगळं संपल्यासारखं होतं, 18-20 दारिद्र्य होतं, आज तिथे हे सगळं संपलं. आज खरंच माझं स्वप्न पूर्ण झालं. आजही मला त्या ताईंचा, त्या बाईंचा किंवा अगदी साक्षात दैवी शक्तीत आलेल्या त्या एका व्यक्तीचा आशीर्वाद आठवतो, ज्यांनी त्या सिग्नलला मला आशीर्वाद दिलेला की तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि तुझी लेक बरी होईल. मी नेहमीच त्या भागात त्यांना शोधते, पण त्या मला कधीच कुठे दिसत नाहीत. कदाचित स्वामींचं रूप त्यामध्ये असेल किंवा एखादी दैवी शक्ती आली असेल ज्यांनी मला या सेवेत आणलं. कारण जर त्या मला भेटल्या नसत्या तर मी स्वामी सेवेत कधीच आली नसते. स्वामी म्हणजे काय हे मला कधी कळालंही नसतं. पण ते म्हणतात ना, सगळं काही स्वामींच्या इच्छेने होतं. अगदी तसंच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत अनुभव. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या चॅनलमध्ये शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.